आतापर्यंत ज्या ज्या लोकांना निवडणुकीची संधी मिळाली नव्हती, आतापर्यंत ज्या ज्या लोकांना निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवलं होतं, किंबहुना त्यांना असंच सांगण्यात आलं होतं की तुम्ही फक्त मतदान करा, तुम्ही निवडणुकीला उभं राहू शकत नाही. या सगळ्या लोकांना नुसतंच निवडणुकीला उभं राहणं नाही, तर त्यांना तिकीट देणं, त्यांच्या मागे पक्षाची ताकद उभी करणं आणि त्यांना सत्तेचे दार उघडे करून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करते. त्याच पद्धतीने आपल्या हातकणंगले नगर परिषद अध्यक्ष साठी वंचित बहुजन आघाडीने मांगदरोडी समाजाच्या चौगुळे साहेबांना उमेदवारी दिली आहे आणि ह्या वर्षी आम्ही त्यांना नक्कीच विजयी करून राहणार. आमची काही ठिकाणी युती झाली आहे, काही ठिकाणी युती नाही झाली. आता ठिकठिकाणी युतीचं गणित ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेला वेगळं राहतं. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला दिसेल की एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची युती झाली आहे. काही काही ठिकाणी आपल्याला दिसेल की अजित पवार आणि काँग्रेस आणि उभाटा एकत्र आले. तर ह्या परिस्थितीमध्ये कोणी कोणाशी युती करते, पण या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांचा झेंडा नक्कीच फडकून राहणार, हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.